हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण 35 ते 55 वयोगटातल्या महिलांचं रुटीन काय असावं थंडीच्या दिवसात, त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांचे हातपाय दुखणार नाही, त्वचा खराब होणार नाही, तर आपण पहिल्यांदा बघूया त्वचेसाठी. तिशीनंतरच आपल्याला त्वचेमधलं तेल कमी होत जातं, म्हणजे त्वचा अगदी ड्राय होत जाते. त्याच्यासाठी ना वेगवेगळे आपण क्रीम्स वापरतो, तर ते न वापरण्यापेक्षा हल्ली छान छान नॅचरल तेल निघाली आहेत, तर ते वापरायचं. तर इकडे मी नेचर शुअरचंच तेल माझ्याकडे आहे, तर तेच मी वापरते. तर हे जे फेस ऑइल असतं ते तुम्ही नेहमी वापरत जा. तुमची स्किन खरोखर क्रीमपेक्षा तेल वापरल्याने चांगली राहणार आहे. तर याच्यापुढे तुम्ही कुठलंही चांगलं फेस ऑइल आणा आणि ते वापरा चेहऱ्याच्या त्वचेसाठी. तिशीच्या आत बहुतेक प्रत्येकीचं बाळणपण झालं असतं, पण त्याच्यानंतर मात्र आपले केस गळत असतात, वृक्ष होत असतात आणि आपण त्याच्यात हे असे प्लॅस्टिकचे कंगवे वापरतो म्हणून भरपूर केस गळतात. शिवाय थंडीच्या दिवसात ना केस जास्त गळतात, कारण हे प्लॅस्टिकच्या कंगव्यांना केस जास्त चिकटून येतात आणि मग ते ताणले जातात, त्याची मुळं ना अगदी कमजोर होऊन जातात. तर त्याच्यासाठी आपण लाकडाचा कंगवा वापरायचा आहे. तर हा माझ्याकडे लाकडाचा कंगवा, तो 200 रुपयाला मी घेतलेला आहे. थोडासा महाग आहे, पण आपले केस खरोखर चांगले त्याने राहतात, तुटत नाहीत किंवा त्याला फाटे फुटत नाही आणि मुळंसुद्धा त्यांची कमजोर होत नाहीत. तर तुम्ही हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. केस गळतीवर आपण इतर उपाय करायला पैसे घालवतो, त्यापेक्षा एक चांगला कंगवा घेतलेला खूप चांगलं असतं. तर हा नेहमी तुम्ही घरात ठेवत जा आणि प्रत्येकाचा कंगवा वेगळा ठेवा, म्हणजे एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला होत नाही. तर लाकडी कंगवा तुम्ही अगदी जरूर घ्या. मी तुम्हाला आग्रह करते का तुम्ही लाकडी कंगवा घेतला पाहिजे. कंगवा किंवा फणी तुम्हाला जे हवं असेल ते घ्या, तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आणि कुठल्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता, पण चांगला कंगवा बघून घ्या. शिवाय ना दिवसभर ना तुम्ही रबर लावून नका ठेवू. समोरचे केस असतात ना ते वाढत्या वयात पातळ होऊन जातात आपल्या डोक्यावरचे. तर आपण त्या दिवसभर तुम्हाला जर केस असे बांधायचे असतील तर एखाद क्लिप चांगला असा लावून ठेवायची, का त्याने आपले केस व्यवस्थित राहतील. सकाळी आंघोळ झाल्याबरोबर आपण प्रत्येकजण देवाला नमस्कार करू. त्याचप्रमाणे मी सुद्धा आज देवाला नमस्कार केल्यानंतर आरशासमोर गेले, तर चेहऱ्यावर लाल असं पुळी आलेली होती गालावर आणि एक नाकाजवळ. तर ही प्रत्येक जणींचं ना हे पिरियडची काही लक्षणं असतात, जशी माझ्या पुळी येते किंवा काहींच्या पोटात दुखतं, तर माझ्या पण क्वचित कधीतरी पोटात दुखत असतं. तर या पुळीसाठी मात्र मी सोफ्रामायसिन लावते, का एका दिवसात या पुळ्या गायब होतात. पण पोटात दुखतं तर त्याच्यावर मात्र माझा नेहमीचा उपाय ठरलेला असतो, तर शतावरी पावडर. तर प्रत्येक स्त्रीने, अगदी म्हणजे जी स्त्री वयात आलेली आहे तिच्यापासून तर अगदी मेनोपॉजपर्यंत गेलेल्या प्रत्येक स्त्रीने शतावरी पावडर दुधातून घ्या किंवा मग पाण्यातून, गरम पाण्यातून घ्या, पण घेतलीच पाहिजे नेहमी. तर मी पिरियडच्या वेळी ना 2 टाईम घेते. तर इथे नेचर शुअरची शतावरी पावडर मी नेहमी वापरते, जी 100% शुद्ध असते. शतावरी म्हणजे स्त्री पुरुषांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी अत्यंत उपयोगी संजीवनीच आहे. मेनोपॉज, प्री मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉजसाठी अत्यंत उपयोगी आहे. बाळाला जेव्हा आई जन्म देते तेव्हा आईला या शतावरी पावडरमुळे दूधसुद्धा चांगले येते आणि ना आपली बायकांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा याने वाढते. त्वचा विकार नष्ट होतात. तर याच्याबरोबर बघा हे प्युरिटीचं सर्टिफिकेट 1 चमचा मिळतो आणि शिवाय ना हे 60 रुपयाचं मधसुद्धा आपल्याला फ्री मिळतं. तर मी अशी ही बाटलीत भरून ठेवलेली आहे. शिवाय ना ही पावडर पचनास पण चांगली मदत करते. तर महिलांसाठी तर खूप अत्यंत उपयुक्त आहे. तर मी आता दूध गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात ही खडी साखरेची पिठी साखर ॲड करते. मी साधी साखर आम्ही शक्यतो खात नाहीत. तर आता त्याच्यात जेवढी मी साखर अर्धा चमचा टाकलेली तेवढी शतावरी पावडर टाकलेली आहे. तर पिरियड्सच्या वेळी ना मी 2 वेळा घेते आणि एरवी 1च वेळा घेते. कधी गरम पाण्यातून सुद्धा घेते, कारण जास्त दूध घेतलं का माझं वजन वाढतं. त्याच्यामुळे मी ना ही शतावरी पावडर फक्त पिरियड्सच्या वेळेस दुधातून घेते, जेणेकरून थोडी आपल्याला शक्ती पण चांगली राहते. तर तुम्हाला जर ही मागवायची असेल शतावरी पावडर तर तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही मागवू शकता. शिवाय ह्या नेचर शुअरच्या ना तुम्ही वेबसाईटवर किंवा लिंकवर गेलात ना तुम्हाला डॉक्टरांचा फ्री सल्लासुद्धा मिळेल. तिशीनंतर आपल्या स्किनवर नवीन सेल्स यायला अगदी ती प्रोसेस कमी होऊन जाते. डेड स्किन जास्त आपल्या त्वचेवर तयार होते. तर ही डेड स्किन वरचेवर काढायला पाहिजे.
पिगमेंटेशनचा आपल्याला त्रास सहन करायला लागतो, तर त्याच्यासाठी आपण ना मसुराच्या डाळीचा उपयोग करायचा. तर मी इथे बघा त्याचं ना पीठ करून ठेवते वरचेवर आणि एखाद्या जारमध्ये भरून ठेवायचं. आता हे पीठ काय करायचं, आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा आपण घ्यायचं आणि त्याच्यातनं आपण थोडंसं, जर तुमची स्किन खूप ड्राय असेल किंवा तुम्ही अगदी 40-50च्या वरच्या असाल तर दुधाचं प्रमाण किंवा मग साईचं दूध घ्या तुम्ही. तर माझी खूप अशी ड्राय नाही म्हणून मी 2 चमचे दूध टाकलं, थोडं पाणी घेतलं, गुलाब पाणी पण घेऊ शकता, मी साधं पाणी घेतलं, तर ते ॲड करायचं आणि असं मिक्सचर आपण बनवून ठेवायचं. तर आता 10 बनवून म्हणजे जेव्हा वापरायचं त्याच्या आधी 10 मिनटं बनवून ठेवा. आता मी झाकून ठेवलं 10 मिनटासाठी आणि साईडला ना मी काय घेतलं आहे, भीमसेनी कापुराचा तुकडा घ्यायचा, तो अगदी बारीक करायचा. तर याने काय होतं, स्किनला जर आपल्या इन्फेक्शन असेल काय तर नॅचरल पद्धतीने ते इन्फेक्शन नाहीसं होतं, म्हणून मी ना भीमसेनी कापूर त्याच्यात टाकलेला आहे. छान मस्त असं तयार झालं आहे मिक्सचर आणि ते चेहऱ्याला लावायचं. तर ना हे खूप कडक अगदी वाळू नाही द्यायचं, कारण ऑलरेडी आपली स्किन आता वय वाढतंय त्याच्यामुळे ड्राय होऊन जाते, तर ते खूप ड्राय होईपर्यंत ठेवायचं नाही. थोडंसं अगदी 5 ते 10 मिनिटातच आपण चेहरा धुवून टाकायचा. आता अगदी सगळीकडे तुम्ही लावा, ओठाच्या वरती किंवा आपण अगदी डोळ्याला लावू नका, डोळ्याला तुम्ही फेस ऑइलनेच मसाज करत जा. तर पहा अगदी मी सगळीकडे लावलेलं आहे आणि थोडा वेळ ठेवलेलं आहे. अगदी तुम्ही ना हे उठण्यासारखं वापरू शकतात, कारण कापूर टाकल्यामुळे छान त्याला वास येतो. तर तुम्ही पूर्ण शरीराला पण हे वापरू शकतात आणि आंघोळ करू शकता. तर पहा मी अगदी स्वच्छ केलेली आहे माझी स्किन चेहऱ्याची. तर आता हे फेस ऑइल मी लावलेलं आहे. तर कधी पण तुम्ही असं स्क्रब वगैरे केल्यावर ना फेस ऑइल नक्की लावा, अगदी छान त्वचा होऊन जाते चेहऱ्याची. पहा माझा चेहऱ्याला ग्लोसुद्धा आलेला आहे. आता 35 ते 55 वयोगटातील महिलांसाठी अभ्यंग फार महत्त्वाचं आहे. तर एरवी तुम्ही आठवड्यातून एकदा करा, पण थंडीच्या दिवसात मात्र तुम्ही 2 ते 3 वेळा अभ्यंग केलं पाहिजे. अभ्यंग म्हणजे कुठलंही चांगलं तेल घ्या, मी तिळाचं तेल घेते किंवा सरळ तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता. त्याने ना पूर्ण आपल्या बॉडीला शरीराला मसाज करायचं. अगदी मी आता हातापायांना दाखवते, पण तुम्ही नाभीमध्ये तेल सोडा, पूर्ण अंगाला तुमच्या हाताने स्वतःच्याच हाताने मसाज करून घ्यायचा आहे. असा छान असं मसाजचं टेक्निक तुम्ही बघून घ्या आणि त्याप्रमाणे करा. अगदी तुमचा थकवा जाणार आहे, त्वचा चांगली होणार आहे आणि तारुण्य टिकून राहणार आहे, डेड स्किन निघून जाणार आहे. शिवाय रक्ताभिसरण खूप छान या अभ्यंगाने होतं. अगदी त्याच्यानंतर तुम्ही मग छान अशी आंघोळ करू शकतात. पण हे तुम्ही आता थंडीच्या दिवसात आठवड्यातून 3दा करा. अगदी तुमची स्किन आहे ना ती छान ग्लो होणार आहे, डेड स्किन निघून जाणार आहे, खरखरीत होणार नाही त्वचाने. छान असं कोमट पाण्याने आंघोळ करा, खूप फ्रेश वाटेल आणि तुम्हाला झोपही छान लागेल आणि खूप ताजेतवाने व्हाल तुम्ही. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.